नंदुरबार आगारात राजमाता जिजाऊच्या 5 नवीन बसांचे उत्साहात लोकार्पण। ई-मराठी न्यूज नेटवर्क नंदुरबार प्रतिनिधी। राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाअंतर्गत नंदुरबार आगारात बुधवारी राजमाता जिजाऊ या नावाने 5 नवीन सर्व सुविधायुक्त बसा दाखल झाल्या। या बसांचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला। नंदुरबार नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे तसेच नवीन बसांचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले। यावेळी फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांचा गजर आणि उत्साही वातावरणात बसांचे स्वागत करण्यात आले। या प्रसंगी बोलताना नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी सांगितले की राजमाता जिजाऊ यांच्या नावाने दाखल झालेल्या या नवीन बसेस आधुनिक सुविधा असलेल्या असून प्रवाशांनी सुरक्षित व आरामदायी प्रवासासाठी या बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। धुळे विभागाचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक संदीप निकम यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या विविध सेवांचा आढावा घेतला, तर नंदुरबार आगार प्रमुख सुनील महाले यांनी नवीन बसांच्या सुविधांबाबत तसेच आगारातील सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली। महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी सांगितले की काही दिवसांपूर्वी प्रवासी महासंघातर्फे नंदुरबार आगारात राजमाता जिजाऊ बस उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती। अखेर या मागणीला यश मिळाल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। या लोकार्पण सोहळ्यास अक्कलकुवा आगार प्रमुख अहिरराव, नगरसेविका सोनिया राजपूत, वैष्णवी राजपूत, मनकुवर गिरासे, मनीषा वळवी, रेखा चौधरी, वंदना अहिरे, वंदना साळुंखे, श्रीमती कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते मोहित राजपूत यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, चालक वाहक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी आडगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिनेश गायकवाड यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आगार प्रमुख सुनील महाले, स्थानक प्रमुख RS जगताप, वाहतूक निरीक्षक ऋषिकेश पावरा, देवेंद्र गिरासे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक देवेंद्र सूर्यवंशी यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी, कार्यशाळा कर्मचारी आणि चालक वाहक यांनी परिश्रम घेतले। लोकार्पण सोहळ्यानंतर नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, सर्व नगरसेविका, प्रवासी महासंघाचे अध्यक्ष महादू हिरणवाळे, आगार प्रमुख सुनील महाले, वरिष्ठ आगार व्यवस्थापक संदीप निकम तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नवीन राजमाता जिजाऊ बसमधून शहरातील प्रमुख मार्गांवर फेरफटका मारत प्रवासाचा आनंद लुटला। राजमाता जिजाऊ राजमाता यांच्या नावाने आपण जी बस सगळ्या प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली आहे, हे खरंच एक कार्य म्हणजे एक प्रशासकीय कार्य, उल्लेखनीय कार्य आहे की राजमाता जिजाऊच्या नावानेच आपल्या अंगावर असे शहारे येतात। एक राजमाताच्या नावाने ही जिजाऊ आपली बस सुरू केली, त्याच्यात सगळ्या सुख सुविधा सगळ्या आहेत। आपल्याला CCTV कॅमेरे आहेत, नेक्स्ट स्टॉप कोणता येणार याची पण सगळी माहिती आपल्याला येणार आहे। परत 3 CCTV याच्यात लावलेले आहेत। सुसज्ज अशी ही बस आहे। आपल्या नंदुरबारकरांच्या, धुळे, नंदुरबार, शिरपूर सगळ्या प्रवाशांना ही बस अगदी उपयुक्त आहे। सर्व सोयीयुक्त सगळ्या प्रवाशांसाठी माझ्या शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुमच्या नावाने या 4 बसेस परत आपण आपल्या जिल्ह्यामध्ये धुळ्यापर्यंत या बसेस आपण याची सुरुवात करतोय। तर माझी एवढी विनंती आहे की राजमाताने कसं आपला सगळा प्रांत सुरक्षित आणि योग्य रीतीने सांभाळला, तर माझी बस चालक बांधवांना तेवढीच विनंती आहे की त्यांनी त्यांच्या प्रवासाला सुरक्षित त्यांच्या मंजिलपर्यंत पोहोचवावं। कारण की थोडाही बिघाड झाला तर काय होतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। तर सुरक्षितेची जबाबदारी, कारण की बसमध्ये जो बसतो तो फक्त ड्रायव्हर भैयांच्या भरोश्यावरच बसमध्ये चढतो, तर त्यांनी खास ही जबाबदारी अगदी नियमितपणे काटेकोरपणे पाळावी एवढीच माझी अपेक्षा आहे। आणि आपल्या सगळ्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो। धन्यवाद मॅडम। चालक वाहन मॅडमांनी सांगितलं की चालक वाहनांनी प्रत्येक प्रवाशाला
बस आपल्या आता ताफ्यामध्ये समाविष्ट झालेली आहे, राजमाता जिजाऊ बस. तर याची सिटिंग कॅपॅसिटी 55 सीट एवढी आहे. त्यात 3x2 जी पूर्वी आपल्या महामंडळामध्ये बस होती 3x2 त्या पद्धतीची ही बस आहे. चालक मागील बाजूस 3 सीट आहेत आणि वाहकाच्या बाजूला 2 सीट आहेत. तर अशी ही 3x2 बस आहे. सद्यस्थितीत आपण बघतो की माता भगिनींना उभ्याने प्रवास करावा लागतो. आपले काही अमृत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना उभ्याने प्रवास करावा लागतो. विद्यार्थ्यांना उभ्याने प्रवास करावा लागतो, कारण बसमध्ये प्रवाशांची संख्या ही वाढलेली आहे. तर त्यावर पर्याय म्हणून महामंडळाने आता ही 3x2 सिटिंग कॅपॅसिटीची बस आणलेली आहे. तर याच्यात एकूण 55 लोक बसून प्रवास करू शकतात. तर अशा पद्धतीची ही बस आहे. अतिशय सिटिंग कॅपॅसिटी त्यांची कम्फर्टेबल आहे. त्या ठिकाणी चार्जिंग सॉकेट देखील देण्यात आलेले आहे, म्हणजे आपण बसमध्ये चार्जिंग देखील करू शकतो. एक CCTV कॅमेरा देखील आहे बसमध्ये. आता बसमध्ये ज्यावेळेस आपण बघाल, सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. ई मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.